आज दिनांक 23 जानेवारी 2026 बुधवार असून हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ला पक्षाची पंचमी तिथी आहे. ज्योतिषीय दृष्टीने पंचमी तिथी 25:48:20 राहील आणि त्यानंतर पुढील दिवशी षष्ठी तिथी राहील. लाडकी बहीण योजनेचे जानेवारी महिन्याचे पैसे याच महिन्यात निवडणूक निकालानंतर जमा होतील असे संकेत देण्यात आले होते. जानेवारी 2 महिन्यांचे 3,000 रुपये जमा केले जातील असे पोस्टर काही नेत्यांनी शेअर केले होते. मात्र या महिन्यात फक्त डिसेंबर महिन्याचे पैसे जमा करण्यात आले आहेत. तसेच आता जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये थेट फेब्रुवारी महिन्याच्या 7 तारखेपर्यंत जमा केले जाण्याची शक्यता आहे. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, फॉलो करा. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. ग्रुप नक्की जॉईन करा. राज्यातील 29 महापालिकांमध्ये कुणाचा महापौर बसणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात नुकतेच महापौर पदासाठी आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले. त्यानुसार तब्बल 15 महापालिकांवर लाडक्या बहिणींचं राज पाहायला मिळणार आहे. मुंबई, नवी मुंबई, मीरा भाईंदर, पुणे, लातूर, जालना, अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव, धुळे, नांदेड, वाघाळा, नागपूर, नाशिक, मालेगाव या महापालिकेत महिला महापौर होणार आहेत. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. सरकार लवकरच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्स्फर करणार आहे. त्यासाठी सरकार उपाययोजना करत आहे. 23 जानेवारीला राज्यांत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्रिपुरा, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये उद्या बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, पंजाबमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बसंत पंचमी निमित्तही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रात सुट्टी जाहीर करण्यात आली नाही. केंद्रीय वाहतूक मंत्रालयाने मोटार वाहन नियमांमध्ये सुधारणा केली आहे. या अंतर्गत वर्षातून 5 वेळा किंवा यापेक्षा जास्त वेळा ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केले तर ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे. हा नवीन नियम 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. लायसन्स रद्द करण्याआधी संबंधित अधिकाऱ्याला लायसन्स बाळगणाऱ्याचे ऐकून घ्यावे लागणार आहे. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात झालेल्या भीषण अपघातात 10 जवान शहीद झाले आहेत. लष्कराचे कॅस्पर म्हणजे सैन्य वाहन दरीत कोसळून हा अपघात झाला. तसेच अनेक जवान जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. वाहनात एकूण 17 जवान प्रवास करत होते. सैनिकांना वाचवण्यासाठी बचाव कार्य सुरू आहे आणि बचाव पथक आपले काम वेगाने करत आहे. अभिनेता आमिर खान आणि त्याची गर्लफ्रेंड गौरी स्प्रेंट मुंबईतल्या एका आलिशान बंगल्यात शिफ्ट झालेत. मी हृदयातून आधीच गौरीशी लग्न केले असे आमिरने सांगितले. याला आता औपचारिकता म्हणून बाकीचा सोहळा करायचा की नाही याचा निर्णय आता पुढे घेतला जाणार आहे असेही तो म्हणाला. दरम्यान आमिरने आपल्या 60व्या वाढदिवसानिमित्त गौरीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. आमिरचा याआधी 2दा घटस्फोट झाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा 22वा हप्ता फेब्रुवारी महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्स्फर केला जाणार आहे. महाराष्ट्राचे शेतकरी या योजनेचा 22वा हप्ताची वाट पाहत आहेत. पुण्याचा महापौर ठरला, अखेर झाली घोषणा. पुण्याचा महापौर अखेर खुल्या प्रवर्गातून होणार आहे. पण या ठिकाणी यंदा महिलेला महापौर पदाची संधी दिली जाणार आहे. त्या संदर्भातील घोषणा आज आरक्षण सोडत जाहीर करताना करण्यात आली आहे. येथील महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी करताना तुमच्याकडूनही काही चूक झाली असेल तर काळजी करू नका. आता अंगणवाडी सेविकांद्वारे लाडक्या बहिणींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे आणि निकष पूर्ण करणाऱ्यांना पुन्हा लाभ मिळेल. या अंगणवाडी सेविका महिलांच्या घरी कुणी सरकारी नोकरीत काम करणारे आहेत का, 4 चाकी गाडी आहे का, अशा सर्व गोष्टींची पडताळणी करतील. निकषात बसणाऱ्यांना पुन्हा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. इराणमध्ये नुकत्याच झालेल्या हिंसाचारात मृतांची संख्या 3,000च्या पार गेली आहे. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 3,117 लोकांचा यामध्ये बळी गेला आहे. तर मानवाधिकार संघटनांनी केलेल्या दाव्यानुसार 4,550 लोकांचा हिंसाचारात मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 2,427 सामान्य लोक होते. तसेच काही सुरक्षा दलातील सैनिकांचाही यामध्ये समावेश होता. बॉर्डर 2च्या स्टार्समध्ये सर्वात श्रीमंत कोण? वरुण धवन सर्वात श्रीमंत आहे. त्याची एकूण संपत्ती अंदाजे 381 कोटी आहे. दिलजीत दोसांझ संपत्तीच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोसांझची एकूण संपत्ती 172 कोटींपेक्षा जास्त आहे. सनी देओल तिसऱ्या क्रमांकावर आहे. सनीची एकूण संपत्ती 130 कोटी आहे. आहान शेट्टीची एकूण संपत्ती 28 ते 35 कोटी असण्याचा अंदाज आहे. राज्यातील राजकीय वातावरण तापले असले तरी हवामानात मात्र गारठाच आहे. त्यात आज हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला. आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात ढगाळ वातावरण असेल, तर काही भागात रिमझिम पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही थंडीचा कडाका जाणवेल. पुढील 24 तास धोक्याचे असून काळजी घ्यावी. भारतामध्ये आम्ही T20 वर्ल्ड कपचे सामने खेळणार नाही, असे बांगलादेशच्या क्रिकेट संघटनेने म्हटले होते. पण त्यानंतर आयसीसीने बांगलादेशचे सामने भारताबाहेर खेळवू शकत नाही, असे स्पष्ट सांगितले होते. त्यानंतर आता बांगलादेशच्या सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. बांगलादेशमध्ये हिंदूवर अत्याचार होत आहे. भारतापासून जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम येथे बोलताना पुन्हा टॅरिफचे समर्थन केले आहे. मी वेगवेगळ्या देशांवर टॅरिफ लावत आहे, कारण त्यांच्यामुळे आमचे खूप नुकसान झाले आहे. त्याची भरपाई आता केली जात आहे. अमेरिका जगातील इकॉनॉमिक इंजिन आहे आणि जेव्हा अमेरिका पुढे जाते तेव्हा जगाची प्रगती होते, असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान ट्रम्प दावोसला उशिरा पोहोचले. शेअर बाजारात घसरण सुरू होती, पण गुरुवारी मार्केट हिरव्या रंगात खुला झाला आहे. मार्केटमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. 9:50 सेन्सेक्स तब्बल 860 अंशांनी वाढला होता. मात्र पुन्हा 500 अंशांनी खाली असून 10:34 82,197 अंशांवर व्यवहार करत आहे. सोन्याच्या चांदीच्या दरात आज एकूण 7,500 घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याचे भाव 2,500 रुपयांनी खाली आले आहेत. तसेच मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमसाठीचे दर 1,54,000 पोहोचले आहेत. तर दुसरीकडे 22 कॅरेटचे सोने 1,41,000 आणि 18 कॅरेट सोने 1,15,000 आहेत. चांदी आज 5,000 स्वस्त झाली असून मुंबईत किलो. कृषी विभागात व्ही राधा सचिव असताना त्यांनी कृषी विभागातील भ्रष्टाचाराची फाईल मंत्र्यांना पाठवली, पण ती फाईल धनंजय मुंडेंनी गायब केली असा आरोप अंजली दमानी यांनी केला होता. त्याची आज लोकायुक्त कार्यालयात सुनावणी होती. मागील सुनावणीला मुंडे गैरहजर होते. त्यावेळी लोकायुक्ताने त्यांना लेखी स्वरूपात आपले मत 2 आठवड्यात सादर करायला लावले. 5 महिन्यानंतर आज त्याचे उत्तर मुंडेंनी माफी मागून दिले. भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात इतिहास रचला आहे. त्याने या सामन्यात 32 धावांची खेळी केली. तसेच T20 क्रिकेटमध्ये 9,000 धावा पूर्ण केल्या आहेत. सूर्यकुमार आता विराट कोहली, रोहित शर्मा आणि शिखर धवन यांच्यानंतर हा आकडा पार करणारा चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमारने 337 सामन्यातील 321 डावांमध्ये 9,000 धावा पूर्ण केल्या. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दावोसमध्ये बोलताना स्वतःला हुकुमशाह असल्याचे जाहीर केले आहे. ते म्हणतात, ट्रम्प हुकुमशाह प्रवृत्तीचा माणूस आहे. हो, मी आहेच हुकुमशाह, पण कधीकधी तुम्हाला अशाच व्यक्तीची गरज असते, असे ट्रम्प म्हणाले. आमचे प्रशासन ना कन्झर्वेटिव्ह आहे ना लिबरल. आमचे प्रशासन तुमचे आहे, असे ट्रम्प म्हणाले.